या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षाचे पदाधिकारी जे आहेत हे शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। यादी इतकी मोठी आहे। माजी नगरसेवक शैलेश धात्रकजी, त्याचबरोबर त्यांच्या पत्नी मनीषाताई धात्रक, त्याचबरोबर माजी नगरसेवक शिखर चौधरी, त्याचबरोबर माजी नगरसेविका प्रमिलाताई चौधरी, त्याचबरोबर आमचा युवा योगेंद्र भोईर, ट्विंकल योगेंद्र भोईर, त्याचबरोबर ज्ञानेश्वर विठ्ठल कचवे, जितू पेडणेकर, मनीषाताई धुरी, ममताताई घाडीगावकर, शुभदा देसाई, प्रल्हादजी पाटील, त्याचबरोबर नारिवली गावचे नारिवली आणि बालेगाव हे पूर्ण मिळून मला वाटतं 100 पेक्षा 200 शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, माजी सरपंच या सगळ्यांनी जे आहे शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। त्याचबरोबर डोंबिवली मनसे वाहतूक सेना चिटणीस ज्ञानेश्वरजी कचवे त्यांच्या अध्यक्षतेखाली भरपूर लोकांनी या ठिकाणी जाहीर पक्ष प्रवेश केलेला आहे। मी सगळ्या पदाधिकाऱ्यांचे, सदस्यांचे खूप खूप इथे मनपूर्वक शिवसेनेमध्ये स्वागत करतो, सगळ्यांचं अभिनंदन करतो। शिवसेनेची ताकद जी आहे या सगळ्यांमुळे वाढलेली आहे। या सगळ्यांचा योगदान जे आहे, सगळ्यांचं योगदान डोंबिवलीमध्ये, कल्याणमध्ये हे मोठं आहे। लोकप्रतिनिधी म्हणून, त्याचबरोबर पदाधिकारी म्हणून त्यांचा जो अनुभव आहे त्या अनुभवाचा फायदा जो आहे हा नक्कीच शिवसेनेला या ठिकाणी होईल। माननीय मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून, शिवसेनेच्या कामावरती विश्वास ठेवून आज या सगळ्या मंडळींनी शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश केलेला आहे। आपण पाहिलं असेल इकडे 500 पेक्षा जास्त लोकांनी जो आहे हा प्रवेश या ठिकाणी केलेला आहे। आपण बोलू शकतो जम्बो पक्षप्रवेश या शिवसेनेमध्ये जे आहे या डोंबिवलीमध्ये पिंपळेश्वर महादेवाच्या साक्षीने या ठिकाणी झालेला आहे। आणि त्याचबरोबर पिंपळेश्वर महादेव मंदिरच्या सगळ्या ट्रस्टींचे पण या ठिकाणी खूप खूप अभिनंदन करतो की गेले अनेक वर्ष जो प्रश्न प्रलंबित होता जागेचा, तो प्रश्न देखील या ठिकाणी मार्गी लागला। याच्यामध्ये ज्या ज्या लोकप्रतिनिधींनी, त्याचबरोबर ट्रस्टींनी, लोकांनी संघर्ष केला, योगदान दिलं, त्या सगळ्यांचं देखील खूप खूप अभिनंदन या ठिकाणी मी करतो आणि सगळ्यांचा धन्यवाद व्यक्त करतो।